नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्न पत्रिका भाग 9 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, AU हे चिन्ह कोणत्या मूलद्रव्याचे आहे? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. AU हे चिन्ह कोणत्या मूलद्रव्याचे आहे? योग्य उत्तर आहे सोने. लक्षात ठेवा, AU हे चिन्ह सोने या मूलद्रव्याचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, AU ही जी काही संज्ञा आहे, ही संज्ञा लॅटिन शब्द ऑरम पासून आली आहे. लक्षात घ्या, सोन्याला लॅटिन भाषेमध्ये ऑरम असं म्हणतात आणि या ऑरम शब्दापासूनच ही AU ही संज्ञा आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं सोन्याचा अणुअंक किती आहे, तर 79. किती आहे? 79. 7, 9 असं लक्षात ठेवायचं आहे. सोन्याचा अणुअंक किती आहे? 79. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नागपूर जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे. व्यवस्थित पाहून घ्या. कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला जिल्ह्यांचा नकाशा सुद्धा दिलेला असतो आणि असं विचारलं असतं की नागपूर जिल्ह्याचा नकाशा खालीलपैकी कोणता आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, व्यवस्थित नकाशा पाहून घ्या, नागपूर जिल्ह्याचा नकाशा. ओके, पुढील प्रश्न पहा, दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे चहा. लक्षात घ्या, दार्जिलिंग या क्षेत्रामध्ये चहा हे पीक प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, दार्जिलिंग हे जे काही शहर आहे ते कोणत्या राज्यात आहे, तर पश्चिम बंगाल राज्यात आहे. दार्जिलिंग हे शहर पश्चिम बंगाल राज्याच्या अगदी उत्तरेकडील भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. दार्जिलिंगला पहाडांची राणी म्हणजेच क्वीन ऑफ द हिल्स म्हणून ओळखले जाते. लिहून ठेवा, जर प्रश्न विचारला गेला दार्जिलिंग कोणत्या राज्यात आहे, पश्चिम बंगाल राज्यात आहे. पहाडांची राणी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर दार्जिलिंगला. ओके, पुढे पहा, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1951. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना 1951 या वर्षी सुरू झाली. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे दिलेली आहेत. कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, मुळा ज्ञानेश्वर सागर. विद्यार्थी मित्रांनो, मुळा धरणाला ज्ञानेश्वर सागर या नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पुढे पहा, मांजरा निजाम सागर. विद्यार्थी मित्रांनो, मांजरा धरणाला निजाम सागर या नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, कोयना शिवाजी सागर. कोयना धरणाला शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, धरण आणि त्या धरणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं यावर तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. या ठिकाणी लिहून ठेवा, जे काही मुळा धरण आहे त्या मुळा धरणाला ज्ञानेश्वर सागर जलाशय असं म्हणतात. मांजरा धरणाला निजाम सागर जलाशय असं म्हणतात, म्हणजे दुसरं नाव आहे. ओके, आणि कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर या नावाने ओळखलं जातं. पुढे पहा, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. भीमा कोरेगावची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि डॅश डॅश यांच्या दरम्यान झाली. योग्य उत्तर आहे पेशवा. लक्षात ठेवा,
भीमा कोरेगावची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि पेशवा यांच्या दरम्यान झाली. डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? योग्य उत्तर आहे मूत्रपिंड विकार. मूत्रपिंड विकार. पुढे पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्यात आढळतो? योग्य उत्तर आहे भीमाशंकर. प्रश्न सोपा आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे आणि हा शेकरू कोणत्या अभयारण्यात आढळतो असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे भीमाशंकर अभयारण्य. विद्यार्थी मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे पहा, लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅश मध्ये निर्माण होतात. योग्य उत्तर आहे अस्थिमज्जेत. लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जेत निर्माण होतात. पुढे पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे. उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहे त्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे राष्ट्रपतींना. परंतु कोणाच्या सल्ल्याने विचारलं तर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने. लक्षात घ्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, परंतु लक्षात ठेवा सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने. ओके. पुढे पहा, महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली? योग्य उत्तर आहे 1982. महाराष्ट्र शासनाने 1982 या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली. पुढे पहा, मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा. मी चेंडू खेळतो साधा काळ आहे. साधा कोणता? तर साधा वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो, साधा वर्तमान काळ. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक दिलेले आहेत. पहा, नवा शिपाई हे वृत्तपत्र केशवसूत यांचं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. नवा शिपाई हे वृत्तपत्र आहे ते केशवसूत यांचं आहे. पुढे पहा, इन्क्लाब हे वृत्तपत्र गुलाम हुसेन यांचं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. संजीवनी हे वृत्तपत्र कृष्णकुमार मित्र यांचं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. लक्षात घ्या, नवा शिपाई कोणाचा आहे? केशवसूत यांचं. इन्क्लाब कोणाचं आहे? गुलाम हुसेन यांचं. आणि संजीवनी कोणाचं आहे? कृष्णकुमार मित्र यांचं आहे. आपल्याला विचारला आहे कोणता पर्याय चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लगेच वही पेन घ्या आणि लिहून ठेवा. हे तीनही जे काही वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक लिहून ठेवा. पुढे पहा, राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात? लगेच उत्तर यायला पाहिजे 19. पुढे पहा, भगवान हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भगवान. योग्य उत्तर आहे संस्कृत. लक्षात ठेवा, भगवान हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय पहा, विचार करा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जे काही ठिकाण आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान. पुढे पहा, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा आपल्या भारतामध्ये कोणत्या शहरात होणार आहे? योग्य उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी. पुढे पहा, संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम कोणत्या देशात विकसित झाली? संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम कोणत्या देशात विकसित झाली? योग्य उत्तर आहे इंग्लंड. पुढे पहा, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे? योग्य उत्तर आहे नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर यायलाच पाहिजे, आलंच पाहिजे. लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 20 प्रश्नांपैकी किमान तुमचे 15 प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला पाहिजे होते. परंतु तुमचे किती प्रश्न बरोबर आले, उत्तर बरोबर आले, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. काही विद्यार्थ्यांचे 10 असतील, काहींचे 15 असतील, काही विद्यार्थ्यांचे 15 पेक्षा जास्तही प्रश्नांची उत्तरे बरोबर आली असतील, ते लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.